भवानी शब्दाचा अर्थ कळाला तरी खूप झाला. भवानी म्हणजे फुले, आंबेडकर, सावित्रीबाई फुले, अहिल्याबाई, मोठ्याने बोला, अहिल्याबाई होळकर आणि मासाहेब जिजाऊ महाराणी. अशी जिजाऊ किती गुण गाऊ, महाराष्ट्राची राणी. सावित्रीबाई फुले आहे की सावित्रीबाई फुले भवानी आहे, मासाहेब जिजाऊ भवानी आहे, सावित्रीबाई फुले भवानी आहे, अहिल्याबाई होळकर भवानी आहे. बाबासाहेबांसाठी शेणाच्या गवड्या थापून बाजारामध्ये विकून भीमराव आंबेडकरांना पैसे पुरवणारी त्यांची बायको रमाई. पण आपल्या नवऱ्याला जे कळवलं नाही, माझा नवरा विलायतेला गेलाय बॅरिस्टर होण्यासाठी, म्हणून रामामादी शेण गोळा करायची, शेणाच्या गवड्या बनवायची, बाजारे नेऊन विकायची, मला पैसे पुरवायची. किती लक्ष्मी शिरसाष्टांग दंडवत करून आपण सर्व महिलांना आपल्या मुलींना शिकवा. मुलीच्या जन्माचं 1-2 मिनिटं घेतो. मुलीच्या जन्माचं स्वागत करा. एक गोष्ट ऐकलं ना कोणा सगळ्यांनी, मुलीच्या जन्माचं नाराज होऊ नका, स्वागत करा ग. मुलीच्या जन्माचं सार्थक होईल भारत भूमीच. दुसरी गोष्ट, शत्रूच्या सुद्धा झाडाचं पान तोडू नका. एक तरी झाड या वर्षी लावा आणि पर्यावरणाचं रक्षण करा. तिसरी गोष्ट, आपल्या मुलींना शाळेत पाठवा. मुलं तर शिकणारच आहेत, पण जे शिकणार नाहीत ती पोरं काय करतील, डीजे पुढे नसतील, शांत बाय. नाही तर नाहीच 1, 2, 3, 4 रातभर चाटिंग. म्हणून शिकले तर मोठे व्हाल, शाहू छत्रपती फुले व्हाल. पोरींना शाळेत घाला. शिकायला लाजू नको ग, येड्यावानी वागू नको ग, आडानी राहून बाई ग, वाटोळ करू नको ग. शिकली नाही ती नागून भागू, ज्ञान कसं तिच्याकडं मागू, तिच्या दारिद्र्य दुःखाची परवड कोणाला सांगू. म्हणून लाव ग लाव, ज्ञानाचं चमकू कपाळी लाव. धरू नका माझा राग लागते मी तुम
छान संदेश या कीर्तनातून शिक्षणासाठीचा दिलेला. आपल्या बाळाला शाळेत पाठवा. अजूनही